जय भीम जय संविधान बंधवांनो. आपण जसं बोलायला शिकलो तेव्हापासून तर आतापर्यंत आपण असो की आपले आईवडील असो की मग आपले मुलं असो, हेच आपण आतापर्यंत ऐकत आलो. असे आई, असे अननस, अशाच प्रकारचे आपण बाराखडे शिकत आलो. आणि बहुतेक आपल्या सगळ्यांच्या पण नजरेखालून तो व्हिडिओ गेला असेल एका दादाने. आणि ते खूप चांगले धम्माचे कामं करतात, बाबासाहेबांची कामं करतात, भगवान बुद्धांची कामं करतात, नेहमी विहारात धम्मदान करतात, भोजनदान करतात. खूप चांगल्या रीतीनं त्यांना आहे ना समाजाची कामं करतात, समाजावर व्हिडिओ बनवतात, समाज प्रबोधन करतात, म्हणून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर त्या दादाने काय केलं की कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्त त्यांना संविधान कोण आपल्या देशाला लिहून दिलं हा प्रश्न विचारला, महिलांना, ते पण मुलींना आणि चांगल्या. तर त्या मुली हसत होत्या. महत्त्वाचं म्हटलं तर त्यांना हेही माहीत नव्हतं की जे आपल्या स्वतंत्र भारताला ज्या महामानवांनी संविधान दिलेलं आहे, जे संविधान निर्माते आहे, ते त्या मुलींना माहीतच नाही. तर बाबासाहेबांनी मग मुलींसाठी काय केलं हे कुठे त्यांना माहीत असेल. वाटल्यास त्यांना आहे ना मग विचारलं, म्हणजे दुर्गादेवीचे व्रत कसे आहे, महालक्ष्मीचे व्रत कसे आहे, आणखीन देव्या कोण्या कोण्या याच्यात येते, पर्वात सणात, पर्व तर ते बौद्धाचे आहे, सणात येते, हे वाटल्यास त्यांना विचारलं असतं तर त्यांनी पटापट उत्तर दिली असते. करवा चौथ असो की आणखीन काही काही. पण त्यांना संविधान कोण हे केलेलं आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार, हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. बहुतेक आपल्या सगळ्यांच्या नजरेखालून तो व्हिडिओ गेलाच असेल. शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग पण टाकलेला आहे त्यांनी, शॉर्ट पण टाकलेला आहे. तर बहुतेक तर मग मला हे म्हणायचं आहे का आता आपण आहे ना आईचा, अननसाचा असं शिकवण्याऐवजी आरक्षणाचा, आंबेडकरांचा, ए फॉर आंबेडकर, हे शिकवायला पाहिजे. आणि परत याची जबाबदारी कोण्या एका व्यक्तीची नाही आहे. आता मी जे गोष्ट आहे ना त्या व्हिडिओवरून मी माझी विचार मांडलेले आहे. हे विचार सत्यात उतरण्यासाठी त्यांच्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवाय की नाही. कारण का हे सत्य आहे, 100% सूर्यासारखं सत्य आहे. बहीण भावानं, माझ्या मायबापानं तिथे पाखंड याच्या जे हे आहे ते लोक आहे ना दुनियाभराचे आहे ना, पाखंडवाद असून सुद्धा खोटं राव पण रेटून राव अशासारखं ते त्यांचा तो प्रचार करते. इथे तर सूर्याप्रमाणे सत्य आहे. मग हे गोष्ट व्हायलाच हवी, हे याची सुरुवात आपण करायला हवं. कोणी करणार नाही. उलट आहे ना आपलं सत्य, आपल्या बाबासाहेबांचे कर्तव्य हे उलट दुनियादारीसमोर, लोकांसमोर नाही यायला पाहिजे. म्हणून तर आहे ना ह्या गोष्टी येऊ देत नाही बाहेर. विचार करा, मनुस्मृतीसारखे विषय आहे ना, पाठ्यक्रमसुद्धा लागू करतात ते, पण संविधान का बरं नाही लागू करत. कारण की सगळ्यांना आपल्या अधिकाराचा, आपल्या सन्मानाचा, आपल्यावर होणाऱ्या न्यायाचे ज्ञान मिळेल म्हणून संविधानाचा विषय पाठ्यक्रमात नाही ठेवत. संविधानाचा नाही ठेवत, बाबासाहेबाचा नाही ठेवत. का? कारण की हे सगळ्यांना आपापले अधिकार, आपापला सन्मान, आत्मसन्मान, आपल्यावर होणारा अन्याय याच्याविषयी आवाज उठवेल. म्हणून गुलाम म्हणून राहायला हवं ना की व्यक्तिमत्व स्वतंत्र राहायला हवे. याच्यात हा सगळा प्रकार आहे. तर हे जे मी म्हणत आहे ना, हे आपणच सुरुवात करायला हवं. म्हणजे आरक्षण आणि आ म्हणजे आंबेडकर, ए फॉर आंबेडकर.
जय भीम जय संविधान.